आई झाली परी. सोन्याली 8 वर्षाची मुलगी. धड लहान नाही, धड मोठी नाही, धड कल्पनेच्या राज्यात रमत नाही, वास्तव पेलत नाही, अशी तिची परिस्थिती होती. त्यात पण तिची आई ती 5 वर्षाची असताना देवा घरी गेली. बाबा आपले नोकरीच्या कामामध्ये स्वतःचं मन रमत होतं आणि ते विसरले होते की मी एकटेच दुःखात नाही, तर अजून एक चिमुकला जीव आहे, जो लहान असून तो माझ्यापेक्षा मोठे दुःख भोगत आहे आणि म्हणून मी त्याला सांभाळून घेतले पाहिजे. घरामध्ये एक मावशी ठेवल्या होत्या. त्या घरामध्ये स्वयंपाक करून घराची साफसफाई सगळ्या गोष्टी करत होत्या आणि सोनालीची काळजी घेत होत्या. त्या कामवाल्या मावशी होत्या, परंतु त्या तिच्यावर आजीसारखी माया करत होती. पण शेवटी आई त्या आईच. रात्री झोपताना सोनाली विचार करत होती, देवा, का रे एवढ्या लवकर माझी आई घेऊन गेलास? माझ्या बाकीच्या मैत्रिणी बघ कशा, माझ्या आईने मला हे केलं, माझ्या आईने मला ते केलं. माझी आई माझे खूप लाड करते, माझी आई ओरडते, माझी आई रागवते. माझ्या आईने मला नवा फ्रॉक घेतला, माझ्या आईने डब्यात लाडू करून दिले, माझ्या आईने आज माझा वाढदिवस म्हणून मोठे चॉकलेट दिले. अशा गोष्टी बोलत असत तेव्हा सोनालीला खूप वाईट वाटते. आज असेच झाले. उद्या सोनालीचा वाढदिवस होता. आज 8 वर्षे पूर्ण करणारी होती. सोनाली विचार करत झोपी गेली. आईच्या आठवणीने तिच्या डोळ्यात गंगा जमुना वाहत होत्या आणि त्या असाच आईचा विचार करत झोपी गेली. देवा, उद्या माझा वाढदिवस आहे, मला वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार? मला माझी आई भेटव. अचानक सोनालीच्या डोळ्यावर कोणीतरी हात फिरवत घेतले होते. सोनू, माझी लाडकी बाळा, सोनू बघ, डोळे उघड, बघ मी तुझ्या वाढदिवसासाठी खाली आले. मला देव बापाने तुझ्यासाठी आज पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली. सोन्याने हळू डोळे उघडले. खरोखर तिची आई तिच्या समोर उभी होती आणि तिच्या खांद्यापाशी 2 फूट पंख फुटलेले होते. मस्त गुलाबी रंगलेले, मऊ मऊ चार असलेले ते पंख होते. सोनाली एकदम आश्चर्यचकित झाली. तिने आईच्या त्या मऊशार पंखावरून अलगद हात फिरवला. आई परीने सोन्याची पापी घेतली. सोना, तुला काय पाहिजे बरं? माझ्याकडून गिफ्ट. आई, तू आलीस ना, आता मला काही नको, पण तू परत जाऊ नको ना. तू राहा ना आता खालीच. बाळा, असं नाही बरं करता येतं. चल, आपण दोघं मस्त फिरून येऊया. आईने सोनालीला अलगद आपल्या पंखावरती बसवले आणि दोघीजण मस्त हवेमध्ये विहार करत आकाशामध्ये फिरू लागल्या. सोनाने चांदणीच्या फुले तोडतचे चंदा मामाला हाय बाय केले आणि मस्त अलगद गवताच्या हिरवळीवरती आईने तिला उतरवले. आजूबाजूला फुलेच फुले आणि तिच्यासारखी गोड मुले. सोना त्या मुलाबरोबर भरपूर खेळली. ती आईसारखे दिसणारे अनेक पर्याय ते उतरले आणि त्यांनी मुलाला मागेले ते देणार सुरुवात केली. कोणी आईस्क्रीम मागितले, कोणी पिझ्झा मागितला, कोणी आवडीचे खाऊ मागितले. तो सर्वांना प्रत्येकाला मिळाले. आता आई म्हणाली, चला सोनू बाबू, आता माझी जायची वेळ झाली, आता मला जाऊ दे. आता आपण पुढच्या वर्षी वाढदिवसाला भेटू बरं. बाय बाय, टाटा. सोनाली आता रडू लागले. आई नको ना जाऊ, आई नको ना जाऊ. तिने आईचा पंख पकडला आणि तो मऊ पंख हातामध्ये धरून ठेवले. पण आई उडून गेली. आई उडून गेल्यामुळे सोना रडू लागली. तोच बाबांचा आवाज आला, हॅपी बर्थडे सोना, हॅपी बर्थडे सोना. बाबा डोक्यावरून हात फिरवत होते.
आणि आईचा मऊ मऊ पंख म्हणजे ब्लँकेट ते तिने हातात धरून ठेवले होते. सोना जागी झाल्यावर स्वतःशीच खुदखुन हसली आणि बिछाण्यातून बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने सहज आपले ब्लँकेट झटकले. त्यातून एक छोटेसे गुलाबी रंगाचे पीस बाहेर उडत आले आणि सोन्याच्या गालावर विसावले.